नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी मैदा इथे आपल्याला घ्यायचा आहे। मैदा वापरायचा नसेल तर गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। पाव चमचा यात जिरं घातलं, पाव चमचा ओवा घालून घेतला। ओव्याचा फ्लेवर यात खूप छान उतरतो। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये साजूक तूप घालून घेतलं। आता हे सगळे जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून घेतल्यानंतर याची एक मूठ करून बघायची। अशी मूठ जर तयार झाली तर समजायचं पिठामध्ये तुपाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। यात आपण तूप वापरलेलं आहे तर तुपामुळे हा पदार्थ छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो। आता थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा मळून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तूप घालायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे मी हे पीठ चांगलं मळून घेतलंय। आता याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांनंतर पाहू शकता पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता या पिठाचा आपल्याला छान गोळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीचा आणि याला आता लाटून घ्यायचं आहे। आणि याला लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही कारण इथे आपण पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे अजिबात पिठाचा वापर न करता याला लाटून घ्यायचं आहे। पाहू शकता या पद्धतीने लाटत असताना कडेने लाटत घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान असं हे लाटलं जातं। आता याची चपाती लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त बारीक याला लाटायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। साधारण 2 सेंटीमीटर एवढं जाड आपल्याला हे ठेवायचं आहे। बघू शकता या प्रकारे। आता याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक नोझल घेतलेला आहे, जे आपण केकसाठी वापरतो ते नोझल वापरलेलं आहे। असं नोझल नसेल तर तुम्ही ते एका बॉटलचं झाकण सुद्धा वापरू शकता। या पद्धतीने याची आपल्याला अशी काजूच्या आकाराची शंकरपाळी अशी तयार करून घ्यायची आहे। ही शंकरपाळी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते आणि काजूच्या आकाराची आहे त्यामुळे मुलं हे जास्त आवडीने खातात। याच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी ही तयार करून घेतली। आता ही शंकरपाळी आपण फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल इथे गरम करून घेतलं। तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करायचे, जास्त कडकडीत गरम करायचं नाही। आता ही काजू शंकरपाळी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी मस्त फ्राय करून घ्यायची आहे। शंकरपाळी अशी फ्राय करत असताना असं चमच्याने याला मिक्स करत जायचं आहे म्हणजे शंकरपाळींना एकसारखा रंग येतो आणि मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत शंकरपाळी तयार होते। इथे मी शंकरपाळी फ्राय करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता शंकरपाळीला मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे। दिसायला एवढी सुंदर दिसते ना ही शंकरपाळी, त्यापेक्षा चवीला तर अगदी भन्नाट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये पोहे खायचा एक छोटा चमचा तेल घालायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही ते तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आणि पाण्याला एक खळखळून उकळ काढून घ्यायची। पाण्याला चांगली उकळ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे, तुम्ही ते मायक्रोनी सुद्धा वापरू शकता। आता हा पास्ता आपल्याला साधारण 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। पास्ता शिजवताना पूर्ण 100% नका शिजवू, नाहीतर मग व्यवस्थित हा पदार्थ तयार होत नाही। इथे मी बरोबर 70 ते 80% पास्ता असा हा शिजवून घेतला। आता हा पास्ता आपल्याला एका चाळणमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून जाईल। यावरती आपल्याला साधारण 2 ग्लास थंडगार पाणी घालायचं आहे। इथे मी फ्रीजमधील पाणी वापरत आहे म्हणजे जी कुकिंग प्रोसेस आहे तर ती लवकर बंद होईल आणि जो पास्ता आहे तर तो जास्त ओव्हरकुक होणार नाही। याला असं चाळणमध्ये आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते सुद्धा निघून जाईल। आता हा जो पास्ता आहे तर तो साधारण मी 10 ते 15 मिनिटं चाळणवरती ठेवलेला होता। यातील पूर्ण पाणी नितळल्यानंतर याला एका पसरट ताटामध्ये काढून घेतलं। यामध्ये पोहे खायचे 4 छोटे चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला घालून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही ते मैदा सुद्धा वापरू शकता आणि जर मैदा सुद्धा वापरायचा नसेल तर तुम्ही ते तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा पास्त्याला छान कॉर्नफ्लोअर हे कोट झालं पाहिजे, त्यामुळेच आपला पदार्थ मस्तसा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे। हा पदार्थ छान चटपटीत तयार होण्यासाठी एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे। तर त्यासाठी एका बाउलमध्ये पाव चमचा लाल तिखट घातलं। तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा। यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालून घेतला आणि
चवीप्रमाणे मीठ घातलं आणि मसाले चांगले मिक्स करून घेतले। इथे आपला हा चटपटीत मसाला तयार झाला। पास्ता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी तेल मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घेतलंय। पास्ता असा मोकळा करायचा आणि तेलामध्ये घालून घ्यायचा आणि याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय करताना असा आपल्याला चमच्याचा वापर करायचा आहे, म्हणजे काय होतं, पास्त्याला एकसारखा रंग येतो। इथे मी हा पास्ता मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतला। याच पद्धतीने जो उरलेला पास्ता होता तो देखील फ्राय केला। मस्त असा कुरकुरीत असा हा पास्ता तळला गेलेला आहे। आता तयार करून घेतलेला हा जो मसाला होता तर तो आपल्याला असा पास्त्यावरती स्प्रिंकल करून घ्यायचा आहे। मसाला तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हा मसाला छान पूर्ण पास्त्याला असा कोट करून घ्यायचा। या मसाल्यामुळेच हा पदार्थ खूप चटपटीत लागतो आणि लहान मुलं तर अगदी पटकन फस्त करतात, इतका चवीला भन्नाट हा पदार्थ तयार होतो। तयार झाला चटपटीत असा हा पास्ता। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 6 मध्यम आकाराची बटाटे घेतली। बटाटे स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर त्यांची मी सालं काढून घेतली। बटाटा काळा पडू नये तर त्यासाठी मी याला पाण्यामध्ये घातलेलं होतं। या बटाट्याचे आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी चिप्सची जी किसणी असते त्याने असे चिप्स तयार करून घेत आहे। आणि चिप्स असे बनवताना बाउलमध्ये खाली पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे चिप्स ठेवायचे, म्हणजे चिप्स हे काळे पडत नाहीत। चिप्स तयार करून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळेस मी यांना स्वच्छ धुवून घेतलेलं होतं। आता हे चिप्स आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी पाणी गरम करून घेतलंय। यामध्ये हे चिप्स आपल्याला घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे। हे चिप्स आपल्याला फक्त 2च मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे, जास्त ओव्हर कुक करायचे नाही। चिप्स हलकेसे शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि नंतर हे चिप्स आपल्याला असे मोकळे करून घ्यायचे आहे आणि एक एक चिप्स असं आपल्याला हे सुती कापडवरती ठेवून घ्यायचं आहे। साधारण 15 मिनिटं आपल्याला हे चिप्स असेच ठेवायचे आहे पंख्याखाली, म्हणजे यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते नितळून जाईल। इथे आपण सॉल्टी फ्लेवरचे चिप्स तयार करत आहोत, तर त्यासाठी 1 चमचा मीठ इथे घेतलं आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलं अर्धी वाटी आणि छान असं हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतले। चिप्स इथे छान आपले व्यवस्थित कोरडे झालेले आहे। यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण असं सुकलेलं आहे। आता तेल गरम करायचं आणि तेलामध्ये आता हे चिप्स घालून घ्यायचे आहे। चिप्स मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। चिप्स फ्राय करण्यासाठी लक्षात ठेवा तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं। चिप्स फ्राय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे चिप्स असे आपल्याला सतत मिक्स करत जायचे आहे, म्हणजे एकमेकांना चिटकणार नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत होतील। चिप्स असे अर्धवट फ्राय झाल्यावरती यात आपल्याला तयार करून घेतलेलं जे मिठाचं पाणी होतं तर ते यामध्ये घालायचं आहे। साधारण पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये पाणी घालायचं। हे पाणी घातल्यामुळे काय होतं, चिप्सला छान असा सॉल्टी फ्लेवर येतो आणि चिप्स हे क्रिस्पी आणि कुरकुरीत देखील होतात। आता हे चिप्स आपण पूर्ण फ्राय करून घेऊया। इथे मी हे चिप्स क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घेतलेले आहे। अगदी मार्केटमध्ये मिळतात ना पॅकेटचे चिप्स, तसेच हे चिप्स तयार होतात। एकदा जर असे बनवून ठेवले तर अजिबात 2 ते 3 आठवडे खराब होत नाहीत। दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होतात, पांढरे शुभ्र देखील होतात। नक्कीच या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतलं। यामध्ये अर्धी वाटी बारीक चॉप करून घेतलेली ताजी हिरवीगार मेथीची भाजी घातली। ही भाजी तुपावरती 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घेतली। परतून घेतलेली मेथीची भाजी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायची। एका पसरट ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यात 1 वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। आता परतून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये घातली, पाव चमचा ओवा घातला, 1 चमचा पांढरे तीळ घातले, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ चवीनुसार तुम्ही इथे वापरू शकता। पोहे खायचे 3 छोटे चमचे यामध्ये साजूक तूप घातलं आणि छान याला मिक्स करून घेतलं। आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या पिठाचा आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा अगदी घट्ट गोळा मळायचा, सैल गोळा मळायचा नाही, नाहीतर हा पदार्थ व्यवस्थित तयार होत नाही। हा पदार्थ तळताना वातडा राहू शकतो, त्यामुळे असं पीठ घट्ट मळायचं। या पिठातील आता एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे। आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे।
याला लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही, कारण पीठ इथे आपण आधीच घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे अजिबात कोरडं पीठ वापरायची याला गरजच पडत नाही। छान याची मी चपाती लाटून घेतलेली आहे। लाटून घेतलेल्या या चपातीवरती आपल्याला पोहे खायचा एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे। तूप पूर्ण चपातीला लावायचं। नंतर थोडासा मैदा घ्यायचा आणि आपल्याला असा या चपातीवरती असा स्प्रिंकल करून घ्यायचं आहे। तुम्ही ते गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता। छान हा मैदा देखील आपल्याला व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर ही चपाती अशी दोघी साईडने फोल्ड करायची। आता पुन्हा यावरती एक छोटा चमचा तूप घालायचं, यावरती थोडासा मैदा घालायचा आणि मैदा असा छान याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे चमच्याने। या प्रकारे अशी ही स्टेप केल्यामुळे काय होतं, या पदार्थाला मस्तसे पदर सुटले जातात आणि भरपूर लेयर्ससुद्धा याला पडतात। पुन्हा याला दोघी साईडने असं फोल्ड करून घेतलेलं आहे। आता अगदी हलक्या हाताने याला असं लाटून घ्यायचं आहे। प्रोसेस जरी थोडीशी मोठी असली पण ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळेच हा पदार्थ भरपूर असा लेयर्स असलेला तयार होतो। याला असं लाटून घेतल्यानंतर यावरती पुन्हा एक छोटा चमचा तूप घातलं, यावरती थोडासा मैदा घातला, याला पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा आपल्याला आता हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करून घेतल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने याला प्रेस केलं। आता अगदी लाटण्याने आला हलकंसं असं लाटून घ्यायचं आहे, जास्त दाब द्यायचं नाही। आता आपण याला असं कट करून घेऊया। साधारण 2-2 सेंटीमीटरच्या अंतरावरती याच्या वड्या मी कट करून घेतल्या। इथे आपण मेथी स्टिक तयार करत आहोत, तर तेल इथे मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं। मेथी स्टिक तेलामध्ये घालायच्या आणि क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायच्या। इथे मी या मेथी स्टिक फ्राय करून घेतलेल्या आहे। पाहू शकता मस्त अशा भरपूर लेयर्स या मेथी स्टिकला पडलेले आहे आणि ही मेथी स्टिक भरपूर अशी क्रिस्पी कुरकुरीत होते। लहान मुलं शक्यतो मेथीची भाजी खात नाहीत, तर त्यासाठी तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊ शकता, चवीला छान लागतो। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये पाव कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे हा पदार्थ छान क्रिस्पी खुसखुशीत होतो आणि बेसन पिठाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो, त्यामुळे बेसन पिठाचा वापर नक्की करायचा। आता ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप इथे मी पाणी घेतलं। यात 1 छोटा चमचा साजूक तूप घातलं, 1 चमचा पांढरी तीळ घातली, 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेतली आणि साधारण अर्धी वाटी यामध्ये मी कस्तुरी मेथी घातली। आता पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा जिऱ्याची पूड यात घातली। छान याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला मस्तशी खडखडून उकळ काढायची। पाण्याला चांगली उकळ आल्यानंतर आपल्याला हे तयार करून घेतलेलं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ अगदी भराभरा मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं असंच हे पीठ आपल्याला असं वाफेमध्ये ठेवून द्यायचं आहे। लक्षात ठेवा गॅस बंद केलेला आहे। 5 मिनिटांनंतर पाहू शकता यावरती मस्तशी दणदणून वाफ आलेली आहे। आता हे पीठ फार गरम आहे, तर त्यामुळे आपल्याला असं पेल्याने याला चांगलं मळून घ्यायचं आहे, मॅश करून करून आणि हलकंसं पीठ कोमट झाल्यानंतर हाताने चांगलं याला मळून घ्यायचं या पद्धतीने। पीठ इथे आपलं चांगलं मळून झालेलं आहे। या पिठातील अर्धा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। साधारण आपण चपाती बनवतो ना तेवढ्याच साईजचा इथे मी गोळा घेतलेला आहे। याचा उंडा तयार करून घेतला। आता याला आपण लाटून घेऊया। याला लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही। छान असं याला लाटून घ्यायचं। साधारण चपातीची थिकनेस असते तेवढीच थिकनेस याची आपल्याला ठेवायची। आता याला आपण कट करून घेऊया। सुरुवातीला याच्या कडा कट करून घ्यायच्या आणि नंतर एका काट्याच्या चमच्याने याला असे आपल्याला होल्स करून घ्यायचे आहे, म्हणजे हा पदार्थ तेलामध्ये घातल्यानंतर फुगणार नाही आणि क्रिस्पी कुरकुरीत होईल। आणि नंतर असे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे। याच पद्धतीने मी सगळे काप तयार करून घेतले। हे काप आता आपण फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे। जेवढ्या स्टिक एका वेळेस तेलामध्ये बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या आणि ह्या स्टिक मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत दोघी साईडने फ्राय करून घ्यायच्या। इथे मी या स्टिक मस्तशा दोघी साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहे। स्टिक्सला मस्तसा रंग आलेला आहे। ह्या स्टिक्स मस्तशा क्रिस्पी खुसखुशीत होतात। लहान मुलांना तर फार आवडतात। भरपूर असा फ्लेवरफुल हा पदार्थ तयार होतो। लहानच काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, इतका टेस्टी लागतो। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा
आणि जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.